रविवार दिनांक 20 जुलै 2025. चंदू चॅम्पियन हा हिंदी सिनेमा पाहिला. छान आहे सिनेमा. ट्रू स्टोरीवर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला मुरलीधर पेटकर ह्याची सत्यकथा आहे. तो पॅरा ऑलिम्पिक्समध्ये 2018 मध्ये त्याला 2018 नाही, त्याला म्हणजे बरंच अगोदर तो पॅराऑलिम्पिक्समध्ये स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल आपल्या देशाकरता जिंकला होता. पण कोणीच त्याची दखल घेतली नाही इन द सेन्स त्याला अर्जुन पुरस्काराकरता सिलेक्ट केलं नाही किंवा इतर त्याच्या कुठल्या कामगिरीचं गव्हर्नमेंटनी कौतुक केलं नाही. पण मग 2018 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तर मग ती म्हणजे स्टोरी कशी झाली, काय झालं, तर त्याच्यावरती स्टोरी आहे छान अशी. तर जेव्हा 1952 मध्ये आणि याचा रोल त्या मुरलीधर पेटकरचा रोल त्यांनी केलाय, कार्तिक आर्यननी छान काम केलंय. म्हणजे पुष्कळ व्हेरायटी, एक आधी एजेडचं पण केलंय, म्हणजे 40-50 वर्षानंतरचा पेटकर म्हणजे 2018 मधला, आणि यंग तो, आणि यंग मध्ये सुद्धा तो वेगवेगळ्या ज्या ट्रान्झिशन्स मधून जातो त्यावेळेस पण त्याचा जो गेटअप थोडा थोडा बदलला गेलाय. त्याच्यातही कार्तिक आर्यननी खूप छान म्हणजे आपलं स्वतःला प्रूफ केलंय. तर थोडक्यात सांगलीमधल्या एका छोट्याशा कुटुंबात हा जन्मला असतो. पेटकर कुटुंबात गरीब कुटुंब असतं आणि कसं तरी म्हणजे त्याला शाळेत वगैरे पाठवणं शक्य असतं वडिलांना, पण याचं काही अभ्यासात लक्ष लागत नसतं. आणि 1952 का 53 मध्ये जेव्हा खाशाबा जाधव म्हणजे कुस्तीगीर आपल्या देशाकरता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून येतो, तेव्हा सांगलीच्या पूर्ण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेला असतो, गर्दी असते, कितीतरी लोक, आणि सगळे त्याला खांद्यावर उचलून घेतात. तर हा मुरलीधर आणि त्याचा भाऊ मोठा, हे दोघे, कारण वडिलांना आवडत नसतं, म्हणजे त्यांचं म्हणणं असतं शिकून तुम्ही काहीतरी आपल्या पायावर उभे राहा, काहीतरी करा चांगलं. तर हा तिथे दोघे गेले असतात आणि ते बघून हा ठरवतो की मी पण ऑलिम्पिकमध्ये जाणार आणि आपल्या देशाकरता गोल्ड मेडल मिळवणार, म्हणजे मला पण असं मान पाहिजे, मला पण लोकांनी खांद्यावर उचललं पाहिजे, हे त्याच्या डोक्यात भिनून जाते त्यावेळेस. मग काही नाही, तो शाळा बुडवून मध्ये मध्ये बुट्ट्या मारून तो एका याच्याकडे, जो मल्ल म्हणजे जे शिकवतात कुस्ती, वस्ताद, तर त्यांच्याकडे जातो तो. तर आधी ते त्याला घ्यायला तयारच नसतात, कारण एवढासा पोर हे ते, पण तो अगदी गळ्याला त्यांना म्हणजे लावतो, तर ते त्याला शिकवायला तयार होतात. आणि मग हळूहळू तो म्हणजे तयार होत जातो. पण कसा तरी दरवर्षी आपला पास होत जातो, पण अजून काही त्याला मैदानात उतरवलेलं नसतं. आणि तशातच मग त्या जो वस्ताद असतो त्याचा मेवण्याच्या मुलगा हा पण कुस्तीगीर असतो, आणि त्यांनी कॉम्पिटिशन हे केली असते, आणि ह्याला पण आवाहन केलं असतं वस्तादला त्यांनी, की बा तू पण तुझा मल्ल एक उतरव आणि त्याला हरू दे, म्हणजे माझ्या मुलाशी, म्हणजे मग त्याचं नाव होईल. तर मग आता हा म्हणतो की कोणाला पाठवायचं. त्याचे जे सगळे शिष्य असतात ते सगळे चांगले छान असतात. ते म्हणतात नाही बाबा, आम्ही कशाला आपलं नाव खराब करून घेऊ ज्याला काहीच येत नाही त्याच्या बरोबर हारून. तर मग कोणाला पाठवायचं, तर त्यांना एकदम मुरलीधर, सगळेजण मुरलीधरचं नाव सुचवतात. म्हणतात नाहीतरी त्याला काही येतच नाही, तो तसाही हारेल, त्याला सांगायची गरजच नाही की तू हार म्हणून. आणि मग ते ठरवतात की त्याला पाठवायचं, पण उलटच होते, तो जिंकतो, त्याला हे करतो. मग झालं, या लोकांमध्ये भांडण वादावादी हे होतात, तर म्हणजे मारायला धावतात त्याची लोक, ते मेवण्याच्या सगळ्याच्यातले काठे घेऊन. तर हा जे पळत सुटतो त्यांच्यापासून वाचण्यासाठी, तर एकदम धावत रेल्वे स्टेशन, म्हणजे रेल्वे जात असते, रेल्वे रुळाच्या पॅरलल,
आणि रेल्वे जात असते त्याच्यात तो चढतो म्हणजे आत काही मुलं असतात, तरुण मुलं मुली की जे मिलिटरीमध्ये जॉईन व्हायला जात असतात, मिलिटरीची परीक्षा द्यायला, एंट्रन्स. तर त्याच्यातला एक सरदारजी त्याला हात देतो आणि हा चढतो त्या गाडीत. मग तिथे त्या दोघांची दोस्ती होते. मग तो म्हणतो की अरे ठीक आहे, तुला ऑलिम्पिकला जायचंय, तुला काही कुठे बाकी, पण म्हणे तुला देशाकरता काहीतरी करायचंय ना, मग आधी तू मिलिटरीमध्ये आहे आणि मिलिटरीमध्ये इतकी चांगली ट्रेनिंग मिळते की तू सहज ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकशील. आणि मग असं तो तिथे म्हणजे एंट्रन्सला एंटर होतो त्याच्याबरोबरच आणि पासही होतो. मग त्यांना घेतात ट्रेनिंग करता वगैरे आणि मग तो छान सगळं म्हणजे मन लावून तिथे करतो, कारण त्याचं ध्येय असतो. पण मग तिथे त्यांच्या सरांना जेव्हा तो सांगतो की मला कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये जायचंय, तर ते म्हणतात कुस्ती तर आपल्याकडे नाहीये, पण मी तुम्हाला दुसरी एक त्याच टाईपचा खेळ सांगतो. आणि मग ते त्याचेच जे टीचर असतात तिथले मिलिटरीमधले ते त्याला याच्यात घेऊन जातात, बॉक्सिंगच्या याच्यामध्ये. तर तिथे पण तो एकदम छान ट्रेनिंग घेतो आणि एकदम छान खेळायला लागतो. पण तेवढ्यात 1965चं पाकिस्तान आणि त्यांची त्यावेळेस मग हे सगळं पुण्याला चालू असतं, पण त्यानंतर त्यांची पोस्टिंग होते काश्मीरमध्ये आणि तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध चालू असतं 1965 मध्ये आणि यांच्या छावणीवर अटॅक होतो आणि त्या अटॅकमध्ये याला 9 गोळ्या लागतात मुरलीधरला आणि तो हॉस्पिटलाइज होतो. झालं त्याचं सगळं स्वप्न धुळीला मिळते. मग कसं तरी करून ते मिलिटरीवाले त्याचा पत्ता शोधून वगैरे त्यांच्या आईला कळवतात. मग आई येते सगळे, पण त्यांना निदान अभिमान वाटतो की चला मुलगा आपला मिलिटरीमध्ये काहीतरी करतोय देशासाठी वगैरे सगळं प्रकार तिथे होतात. पण तो भाऊ सरळ त्याला म्हणतो की, आणि तो 2 महिने बेशुद्ध असतो, 2 महिन्यांनी तो शुद्धीवर आल्यानंतर हे सगळं कळवलं जातं. मग सगळ्या गोळ्या तर काढल्या असतात, पण एक मणक्यातली गोळी काढणं शक्य नसते, कारण ते जर काढलं मग ती अजूनही त्याच्या कमरेतच असते आणि त्याच्यामुळे तो लघवी म्हणजे त्याला सेन्सेस नसतात, आपोआप सगळं होऊन जात असतं. मग भाऊ म्हणतो एक तर आपली परिस्थिती अशी आहे, त्याच्यात तुझं हे असं कोण करणार, तुला इथे उलट चांगलं सगळं मिळतंय, खायला प्यायला तुझी काळजी घेतात त्या हॉस्पिटलमध्ये, तर तू इथेच राहा, तू नको येऊ घरी. तर त्याला वाईट वाटतं, कारण त्याची इच्छा असते अशा स्थितीमध्ये आई वडिलांजवळ राहावं, पण नाही, त्याला म्हणजे शक्य नसतं ते. मग तो तिथेच राहतो. तर तिथे त्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बॉय ज्याला मटक्याची खूप सवय असते, तर आणि लोकांना दारूच्या बाटल्या वगैरे आणून देत असतो. तर त्याच्याशी म्हणजे दोस्ती होती त्याची. पण मग आता ह्याला हेच होतं की आता आपण काहीच करू शकणार नाही, आपलं स्वप्न शेवटी भंगलं, मग असं जगून तरी काय करायचं. मग तो त्याला म्हणतो त्या वॉर्ड बॉयला, आणि त्याला असं नर्सच्या तोंडून त्यांनी ऐकलं असतं की जर झोपेच्या गोळ्या किंवा ह्या पेन किलर्स आपण दारू बरोबर प्यायलो जास्त प्रमाणात तर मरून जातो आपण. तर मग तो त्याला पटवतो वॉर्ड बॉयला की मला तू एक दारूची बाटली छानपैकी आणून दे. तर तो म्हणे की त्याने मला तुम्ही काहीतरी काय सांगता, म्हणे नाही मी तुला मटक्याला पैसे देतो. आणि मग म्हणे या कोणत्या नंबरवर लावू म्हणे. तर तो म्हणे की 1 2 3 ह्या नंबरवर लावतो. आपलं सहज काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जातो आणि हा लावतो त्याच्याबरोबर मटका खेळायला आणि त्याला नेमकं म्हणजे ते बक्षीस मिळते, बक्षीस लागतं आणि हा इकडे तो दारू पिऊन त्या गोळ्या त्यांनी खाल्लेल्या असतात, पण नेमका तो मरायच्या ऐवजी भकाभक त्याला उलट्या होतात आणि ते सगळं निघून जातं, म्हणजे परत हा जिवंत राहतो. मग ते सगळेजण त्याला म्हणजे परत हॉस्पिटलाइज करतात. का म्हणे तू गोळ्या खाल्ल्या काय, तू म्हणे काय करू असं जगून. मग तेव्हा त्यांचे तिथले सर असतात, मग ते नाही, मग ते त्याचे जे याच्या वेळेसचे कोच असतात बॉक्सिंगचे, तर ते पण त्या युद्धामध्ये जखमी झाले असतात, पण ते पण त्याला असं वाटतात की ते मेले, पण मग ते पण येतात जेव्हा तो हॉस्पिटलाइज असतो. मग त्याला आनंद होतो. मग ते म्हणतात नाही, एक पॅरा ऑलिम्पिक पण असतं की ज्याच्यात असे हँडिकॅप लोक पण भाग घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये बॉक्सिंग नाहीये. मग आता तुला काय, आणि ह्याला सांगितलं असतं की तुझं ते पाठीचं दुखणं वगैरे ठीक व्हायला किंवा हे रिकवर व्हायला स्विमिंग हा खूप चांगलं मेडिसिन आहे. तर मग तो तसंही स्विमिंग करायला लागलाच असतो. तर मग म्हणतात तू स्विमिंगमध्ये हे कर. मग हा स्विमिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिस करतो, म्हणजे आपण स्विमिंग या आयटममध्ये एंटर करू. आणि
मग झालं. म्हणजे जेव्हा हे सर खूप प्रॅक्टिस करवतात तर थोडासा हा मागे असतो म्हणजे इतर जे फर्स्ट वगैरे आतापर्यंत आले असते 2 सेकंदांनी म्हणा किंवा काय, पण ते म्हणतात ठीक आहे आपण बघू, प्रयत्न तर करू. आणि मग एंट्रन्स करता ते लोक नोंदवतात ऑलिम्पिक गेममध्ये, जे टोकियोमध्ये होणार असतात त्यावेळेस नाव नोंदवतात. पण ते म्हणतात की काय फायदा म्हणे इतका खर्च करून आणि यांच्यावर, जिंकणार तर नाहीच आहेत आपण, ऑलरेडी तसे 2 सेकंद मागे आहोत, मग कसं काय करणार आहे. तर हा मग बरंच त्यांना सुनावतो. मग शेवटी ते तयार होतात आणि मग याला पाठवतात ऑलिम्पिक्समध्ये. तर ऑलिम्पिक्समध्ये पण सुरुवातीला काही राऊंड्समध्ये हा थोडा मागे असतो, पण नंतर शेवटी तो प्रत्येक पुढच्या याच्यामध्ये जात जातो. आधी चौथ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर, आणि शेवटी तो म्हणजे पहिला नंबर येतो आणि त्याला मग ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळतं. म्हणजे शेवटी त्याचं जे स्वप्न असते ते तो पूर्ण करतो. आणि मग आलेला असतो. म्हणजे मग एकदम म्हणजे, आणि दाखवलं कुठून आहे की सिनेमाला सुरुवात अशी झालेली आहे की एक म्हातारा पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणि त्याला कंप्लेंट लिहायची आहे राष्ट्रपतींच्या अगेन्स्ट, की या देशाच्या राष्ट्रपतींनी, इतके राष्ट्रपती येऊन गेले, सगळे नाव सांगतो तो, आणि एकालाही माझी दखल घ्यावीशी वाटली नाही किंवा मला पुरस्कार द्यावासा वाटला नाही, तर मला त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची. मग ते आधी पोलीस वगैरे सगळे हसतात, आधी म्हातारा काय हे ते, मग तो सांगतो की हसू नका, मी म्हणजे त्याचा मुलगा असतो, म्हणतात हसू नका, माझे वडील हे ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि मग तो दाखवतो त्यांचं गोल्ड मेडल आणि म्हणे काय काय झालं. मग ती जी सगळी ही घटना किंवा सिनेमा आहे तो सगळं त्या स्टोरी सांगताना येतात. मग त्याला आणि त्याला पैसे कशा करता हवे असतात, तर त्यांचं गाव म्हणजे जे सांगलीमधलं गाव असेल ते अजूनही मागासलेलंच, मारलेलं, काही त्याच्यात डेव्हलपमेंट नसतात, रस्ते नसतात. मग तो म्हणतो माझ्या गावाची डेव्हलपमेंट मला करायची, मला रस्ते बनवायचे आणि त्याच्याकरता मला पैसा हवा. तर काही दखल घेतली नसते, त्याच्यामुळे तो त्याच्याचकडे जे पैसे असतात, त्याला पेन्शन मिळत असते मिलिटरीची वगैरे, त्याच्यातनंच तो खर्च करून रस्ता तयार करत असतो. तर हा रस्ता तयार करत असतानाच मग सगळे म्हणजे ही दखल मग शेवटी राष्ट्रपतींपर्यंत जाते आणि मग त्याची दखल घेतल्या जाते आणि मग सगळे लोक त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला आणि त्याला भेटायला आणि त्याला सांगायला येतात की 2018 तुला आता अर्जुन पुरस्कार नाही, तर तुला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री दिली जाणार आहे. आणि मग अशा प्रकारे त्याचं नाव सगळ्यांना माहीत होते. म्हणजे तो इतकं सगळं करून सुद्धा कोणालाच त्याचं नाव माहीत नसतं, पण शेवटी म्हणजे त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळते. छान आहे सिनेमा, छान आहे आणि ऍक्टिंग पण सगळ्यांनी छान केली. त्यातल्या त्यात कार्तिक आर्यनचं तर कौतुक करायलाच पाहिजे.